नमस्कार, आपले गाव खबरमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपल्यासोबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर हे आहेत आणि आज आपण त्यांना महाराष्ट्र विकास आघाडी संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत. पुणे जिल्ह्यात आता झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. भाऊ नमस्कार. जय महाराष्ट्र. नमस्कार. मग या जागा वाटपामध्ये आपल्या पक्षाला ठाकरे गटाला किती जागा आल्या व कोणत्या? जागा वाटप झालेली नाही अजून आणि ठाकरे गट नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष असं आहे. त्यामुळं आता महाविकास आघाडीच्या बैठका चालू आहेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष हा महाविकास आघाडीमधूनच लढणार आहे असं एकंदरीत चित्र आहे. काही ठिकाणी शिंदे गटाची आणि तुमची युती झाल्याची समजते, त्याबाबत काय सांगाल? नाही, युती वगैरे काय तुम्हाला कोणी सांगितलं माहीत नाही मला, पण अजून तर आमच्या आता उमेदवार चाचपणी चालू आहे. निवडणुका आता जाहीर होतील, अजून काही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे आता आम्ही गावभेट दौरा चालू केलेला आहे. मोठमोठ्या गावांमध्ये शहरांमध्ये जाऊन शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, उमेदवारांची चाचपणी ऑलरेडी तशी आम्ही केलेली आहे, चर्चा पण केलेली आहे, पण त्याला आता मूर्त स्वरूप देण्याचं काम चालू आहे. नजीकच्या काही दिवसामध्ये तुम्हाला सगळे उमेदवार आपले दिसतील. काही उमेदवार, तुमचे जे उमेदवार आहेत ते कोण, असे काही नावं ठरलेली आहेत का? टेंटेटिव्ह जे आहेत, समाजामध्ये काम करणारे, 12 महिने लोकांसाठी झटणारे शिवसैनिक, तसा हा रस्त्यावरचाच आहे, लोकांसाठी धावणारा आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी सांगितले 80% समाजकारण, 20% राजकारण आणि हे गृहीत धरूनच शिवसैनिक काम करत असतं. त्यामुळं अचानक एखाद्याला घेऊन उमेदवारी दिली तरी असं काही विषय नाही, तो कार्यकर्ते नेहमीच लोकांच्या मध्ये असतात. घोडेगाव पेठ गटामध्ये तुमच्या पक्षाला म्हणजे जर समजा युती झाली असेल किंवा नसेलही झाले तर तुमच्या वाट्याला आलेला आहे का? कसं काय आव्हान? महाविकास आघाडी आहे. डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या बरोबर आमचं बोलणं झालेलं आहे. आदरणीय देवदत्तजी निकम साहेब यांच्याही बरोबर आमचं बोलणं झालेलं आहे, आमचं चालू आहे बोलणं. जागा वाटप देखील आता आमचं अंतिम टप्प्यामध्ये आहे. अजून फायनल असं काय झालेलं नाही, परंतु आम्ही त्यांना सांगणार आहे की हा बालेकिल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना परिवाराचा आहे. या घोडेगावमध्ये शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः येऊन सभा घेऊन शिवसेनेची स्थापना आंबेगाव तालुक्यामध्ये केलेली होती. शिवसेनेची शाखा आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते घोडेगावची झालेली होती. त्याच्यामुळं हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तो आजही राहील अशी आमची खात्री आहे. तुमच्याकडे इच्छुकांचे काही फॉर्म आले आहेत का? इच्छुकांचे बरेच फॉर्म आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला एक 5-6 लोकांनी आमच्या इच्छुक म्हणून फॉर्म भरून दिलेले आहेत. पंचायत समिती गणात देखील जवळपास 6-7 फॉर्म आलेले आहेत आम्ही इच्छुक असल्याचे. नजीकच्या काळामध्ये आम्ही उमेदवार निवडताना सगळ्यांना एकत्र बसून विश्वासात घेऊन सर्वानुमते उमेदवार निवडू. मगाशी न्यू इंडियामध्ये मिसळ खात असताना महेश काळे, मिलिंद काळे तुमच्या बरोबर सोबत होते, तर हे तुमच्या पक्षाकडे काही उमेदवार, संभाव्य उमेदवार म्हणून आहेत का? ॲडव्होकेट महेश काळे आणि मिलिंद काळे हे आमचे जुने सहकारी मित्र आहेत आणि महेश काळे आम्ही जागरच्या माध्यमातून अनेक आंदोलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. आमचे अतिशय जवळचे संबंध आहे आणि गोडेगावचं राजकारण हे आपल्याला माहिती आहे की काळे पाटील किंवा हे सगळे लोक आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं त्यांना मी विचारलं, तुम्ही या आमच्याकडे, आम्ही तुम्हाला स्वागत करू, असं आमचं बोलणं झालेलं आहे. घोडेगावचे शहर प्रमुख नंदकुमार बोराडे यांनी घोडेगाव पंचायत समिती गणासाठी तयारी सुरू केली आहे, त्याबाबत काय सांगाल? नंदकुमार बोराडे हा जुना शिवसैनिक, आपल्याला माहिती आहे की जवळपास 25-30 वर्षापासून शिवसेनेची जवळीक एकनिष्ठ असणारा आमचा सहकारी मित्र आहे. लोकांच्या प्रश्नासाठी नेहमीच रस्त्यावर झगडणारा आमचा सहकारी मित्र आहे. त्यांनी इच्छुक म्हणून अर्ज पक्षाकडे भरलेला आहे. इतरही काही 4-5 लोकांनी भरलेला आहे. तर नंदू बोराडे यांनी सांगितलं, जर माझ्याहीपेक्षा एखादा सक्षम उमेदवार असेल तर पक्ष जो आदेश देईल तुम्हाला मान्य राहील. धन्यवाद सुरेश भाऊ. तर हे होते सुरेश भाऊ भोर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख. यांची राजकारणात अतिशय चलाक माणूस म्हणून ओळख आहे.
त्यांनी काही प्रश्नांची जरी आपल्या उत्तर द्यायला टाळलं असेल तर येणारा काळच ठरवेल की कोण युतीबरोबर असणार किंवा कोण आघाडीबरोबर असणार.